हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर आज मी चिकन मंचुरियन बनवणार आहे आणि त्याचबरोबर फ्राईड राईस पण. तर चला मग बनवूयात मी कसं बनवते. आणि हो, त्याआधी मी इथे बनवते आहे, नाही तर तुम्ही म्हणाल की चिकन मंचुरियन बनवते आणि इथे ब्रेड स्टिक म्हणजे सॉरी बटर स्टिक कवर इथे दिसत आहे. तर मी घरी तूप बनवते. हे सगळ्यांनाच माहिती आहे, जे माझे व्हिडिओ बघत असाल ते. तर अनसॉल्टेड बटर पासून मी तूप बनवते घरी. आणि ते मी साईडला म्हटलं साईड बाय साईड होऊन जाईल. जोपर्यंत मी चिकन मंचुरियनची प्रिपरेशन करते तोपर्यंत तिकडे तूप पण होईल. तर हे बघा, तर इकडे मी आधी अद्रक लसूण पेस्ट घेतली आहे, त्यात सोया सॉस टाकलाय आणि ब्लॅक पेपर पावडर आणि मग नंतर रेड चिली सॉस. तर मुलांना माझ्या हाताचं चिकन मंचुरियन आणि फ्राईड राईस खूप आवडतो. आता मी इथे एक टाकलाय आणि थोडं म्हणजे चिकन मंचुरियन मॅरिनेट करताना थोडं बाइंडिंग म्हणून मग इथे कॉर्नफ्लॉवर यूज केलंय मी आणि ते छान आता मिक्स करून घेणार आहे. तर सॅटर्डे संडे कुकिंग माझं वेगळंच असतं, म्हणजे काहीतरी डिफरंट करते मी. तेवढा वेळ पण असतो आपल्याकडे विकेंडला. मुलं घरी असतात, सगळे घरी असतात, छान गरमागरम खायला मिळतं शिवाय. तर तो पण एक माझा उद्देश असतो. आता मी रेड चिली पावडर टाकली आहे, थोडीशी टर्मरिक टाकली आहे. आता टाकत नाही तसं टर्मरिक, पण मी टाकते. तुम्ही टाकता का टर्मरिक वगैरे? कारण ती सवयच एक असते ना. तर टाकली आहे मी. तर इथे मी गरम मसाला टाकलाय. आणि आता ते छान मिक्स करून घेते. तर आता बोनलेस चिकन मी टाकलंय आणि ते थोडं मी आता साईडला ठेवेल आणि त्याच्यानंतर काही 15 मिनिटं वगैरे इनफ होतात आणि मग नंतर मी ते फ्राय करायला घेतलंय. तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही लागलीच पण करू शकतात, बट मी 15 मिनिटं जे बाजूला ठेवते आणि नंतर चॉपिंग वगैरे करून घेते. आणि आता इथे मी चिकन मंचुरियन म्हणजे ड्राय आधी बनवून घेते. ते चिकन फ्राय करून मग ते बाजूला काढून ठेवते. मग चिकन मंचुरियनची ग्रेव्ही करेल मी आणि मग ते बघालच तुम्ही आता पुढे बघा. छान चिकन फ्राय झालंय आणि ते मी आता काढून घेते. वाव, लुकिंग डिलिशियस. आलं की नाही तोंडाला पाणी. तर आता तर इथे आपण बनवूयात आता चिकन मंचुरियन ग्रेव्ही. सो मी त्यासाठी ऑइल टाकलंय, मग रेड चिली फ्लेक्स टाकले आहेत आणि इथे पण मी अद्रक लसूण पेस्ट याच्यात पण टाकली आहे ग्रेव्ही बनवताना. तर हे बघा, तिकडे तूप होत आहे, तिकडे चिकन मंचुरियन फ्राय झालेलं दिसतंय आणि आता चिकन ग्रेव्हीसाठी म्हणजे मंचुरियन ग्रेव्हीसाठी मी ओनियन इथे टाकला आहे. तो थोडासा परतवून घ्यायचा, मग नंतर व्हेजीस टाकायच्या. इथे मी शिमला मिरची टाकली, इथे मी कॅरेट टाकलाय. तर थोडीशी मटार पण टाकू शकता, पण मी नाही टाकले. तर ग्रेव्हीला तसं टाकत नाही, त्याच्यामुळे मी टाकले नाहीये. आणि सोया सॉस अगेन आणि ब्लॅक पेपर पावडर. कसे ना, रेसिपीचं असं असतं ना, एक टिपिकल रेसिपी पण असते किंवा आपल्याला काही वाटतंय की हा मसाला चांगला लागेल किंवा मी असं ट्राय करते की जसं मी गरम मसाला वापरलाय किंवा रेड चिली, म्हणजे हा माझा वे. मला असं माहित नाही की तुम्ही पण वापरत असाल की नाही, पण मी कधी कधी असं व्हेरिएशन करत राहते. आणि आता इथे मी छान ते परतू द्यायचंय मस्त. हो, कॉर्नफ्लॉवर मी पाण्यात मिक्स करून घेतलं होतं, तर ते मी इथे टाकलंय आणि ते आता 2-3 मिनिटं छान असं परतवून घेईल. तर थोडस अजून पाणी मी ऍड केलंय त्याच्यात. तर मला वाटत होतं सोया सॉस थोडासा कमी पडतोय, मग मी परत टाकला थोडासा. हे बघा, उकळी आली आहे त्याला आता
आणि त्याच्यात मी मस्त फ्राईड केलेलं चिकन टाकते आता. हे बघा, म्हणजे ते इतकंच टेम्पटिंग दिसतंय ना, तर ते जेव्हा खाऊ तेव्हा किती छान लागेल. तर तुम्हाला कसं वाटलं? आणि नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा. खूप सोपं आहे. सोपं मीन्स वेळ लागतो करायला. 15 ते 20 मिनिटात आरामात होतं. एवढा फार काही वेळ लागत नाही. आणि हे बघा, सो मी तर आता हे छान 1-2 मिनिटं फक्त होऊ देईल, कारण ऑलरेडी चिकन फ्राईड आहे. आपलं जे मी ग्रेव्ही बनवली होती ती ऑलरेडी मी 2-3 मिनिट आधीच उकळून घेतली होती, तर जास्त वेळ ठेवण्याची गरज नाही. आता एक उकळी येऊ देईल आणि लगेच काढून ठेवेल. तर इकडे आपली चिकन मंचुरियन ग्रेव्ही तर झाली आहे. आता मस्त फ्राईड राईस बनवूयात, आणि तो कसा बनवते बघा तुम्ही आता. तर इथे मी ऑइल टाकलंय ऑलरेडी, तर ग्रीन चिली, आणि मी इथे चिकन फ्राईड राईससाठी एग टाकणार आहे. तर एग आधी मी फ्राय करून घेणार आहे. जसं आपण चिकन फ्राय केलं तसं आता एग फ्राय करूयात. तर त्यासाठी मी इथे 2 अंडे घेतले. तर अंड्यांमध्ये पण मी ब्लॅक पेपर पावडर आणि सॉल्ट टाकणार आहे थोडंसं, आणि छान फ्राय करून घेणार आहे. आणि परत इथे मी गार्लिक क्रश करून टाकते आहे. अद्रक मी इथे टाकते आहे. ऑलरेडी ग्रीन चिली टाकलेली आहे. अंडा ऑलरेडी फ्राय झालाय, तो मी साईडला ठेवलाय. आता मी याच्यात ओनियन टाकणार आहे. तर एक फ्राय झालेला आहे, तो मी आता बाजूला काढून ठेवते. बघा, ऑलमोस्ट इथे तूप पण रेडी होत आहे, आणि त्याच्यात मी एक म्हणजे रवेदार तूप बनतं माझं नेहमी. तर ते का बनतं, तर याच्यात मी जेव्हा हे उकळतं, लास्ट स्टेज येते, आता गॅस बंद करायचं, तर त्याच्यात मी थोडीशी साखर टाकते, म्हणजे ते अतिशय रवेदार बनतं तूप. खूप छान लागतं. नक्की तुम्ही ही ट्रिक वापरून बघा. तर हे बघा, आता मस्त ओनियन फ्राय केलंय मी 1 ते 2 मिनिटापर्यंत. आता आपण अदर इन्ग्रेडियंट्स टाकूयात. तर फ्राईड राईस बनवतोय आपण, आणि त्याच्यात मी टाकले आहे ग्रीन पीज, आणि मग कॅरेट. तर मला ना फ्राईड राईसची एक आवडतं की व्हेजीस भरपूर टाकायला पण मिळतात, आणि मुलं खातात आवडीने फ्राईड राईस. तर छान त्या व्हेजीस ह्या निमित्ताने का होईना मुलांच्या पोटात जातात, आणि ते चांगलं असतं. चला, मग आता आपले व्हेजिटेबल टाकले गेले. तर आता मी इथे छान परतवून घेणार आहे. गॅस फास्ट ठेवते मी. गॅस मी कमी करत नाही, कारण ह्या जस्ट फ्राईड राईस आहे. मग त्या पटापट पटापट 2-3 मिनिटं छान फ्राय करून घ्यायच्या. आणि हो, मी ग्रीन पीज इथे ऑलरेडी मायक्रोवेव्हमध्ये गरम पाण्यात थोडेसे मी 1 मिनिटं करून घेते, म्हणजे ते कच्चे राहत नाही, कारण ग्रीन पीजला थोडा वेळ लागतो. तर ऑलमोस्ट रेडी आहे. तर मी इथे टाकला आहे सोया सॉस, परत ब्लॅक पेपर पावडर, आणि आता ते छान परतवून घेते परत एकदा. हो, आणि राईस रेडी. तर हे बघा, इथे चिकन मंचुरियन ग्रेव्हीवालं, आणि इकडे तूप झालंय, ते बघा, तूप पण किती मस्त दिसतंय, आणि फ्राईड राईस गरमागरम. तर हे बघा, तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आज मी बनवलेलं चिकन मंचुरियन ग्रेव्ही, फ्राईड राईस आणि तूप. आणि आता खूप भूक लागली आहे मला, मी खाते, जेवते. तुम्ही पण घरी करा आणि खा, आपल्या फॅमिलीला पण खाऊ घाला. चला मग, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत मस्त राहा, लाईफ एन्जॉय करा. बाय.